बातमी अयोध्येतून अयोध्येमधल्या राम मंदिर परिसरामध्ये रामलल्लाची मूर्ती ही आता दाखल झालेली आहे। रामलल्लाची मूर्ती आज मंदिराच्या गर्भगृहामध्ये ठेवली जाणार आहे। 22 जानेवारीला मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। रामलल्लाची मूर्ती मंदिरामध्ये दाखल होताच अयोध्येमध्ये एक प्रकारे जल्लोषाचंच वातावरण आता पाहायला मिळत आहे। शरयू तीरावर तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। लता मंगेशकर चौकामध्ये या ठिकाणी भाविक जे आहेत ते थांबतात, सेल्फी घेतात आणि मग पुढे जात असतात। रामलल्लाची मूर्ती आज गर्भगृहामध्ये ठेवली जाणार आहे। राम मंदिर विधींचा आजचा तिसरा दिवस आहे आणि अयोध्येमध्ये आपण पाहतोय की जल्लोषाचं भारावून टाकणारं वातावरण जे आहे ते कानाकोपऱ्यामध्ये पाहायला मिळतंय। अयोध्या म्हटलं की शरयू नदी, शरयू तीर आणि तर थेट जाऊया शरयू नदीच्या किनाऱ्यावर। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। चंदन, शरयूचं धार्मिक महत्व हे काही वेगळं सांगायला नको। भाविक ज्या वेळेला राम भक्त ज्या वेळेला अयोध्येमध्ये येत असतात ते शरयूच्या तीरावर येतात आणि आता गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की या ठिकाणी एक प्रकारे एक वेगळंच भावपूर्ण वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि हेच लक्षात घेत या ठिकाणी सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। तुम्ही कसं वातावरण अनुभवताय? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने असं म्हटलं गेलंय। याचा अर्थ रामाचं कितीही वर्णन केलं, कितीही शब्द या वर्णनासाठी वापरले गेले तरी ते कमीच असतात आणि तसाच अनुभव, तशीच अनुभूती इथे येणाऱ्या प्रत्येकाला अयोध्येला निश्चितपणे अनुभवायला मिळते। आपण सध्या शरयू नदीच्या काठावर बघतोय की कशा पद्धतीची तयारी सुरू आहे। वृषाली, अत्यंत भक्तिमय असं संपूर्ण वातावरण अयोध्या नगरीत सध्या बघायला मिळतंय। 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामलल्लांच्या एकूणच या आनंदमयी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। तत्पूर्वी पंतप्रधान या ठिकाणी शरयू नदीच्या काठावर येतील, इथे शरयू नदीचं दर्शन घेतील आणि स्नान करून शरयू नदीचं हे पवित्र जल आपल्या सोबत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी घेऊन जातील अशा पद्धतीची माहिती मिळते। त्या अनुषंगाने तयारी जी आहे ती शरयू नदीच्या काठावर आपल्याला सातत्याने बघायला मिळते। अंतिम टप्प्यात आलेली आहे सगळी तयारी। समोर जो अत्यंत मोठा अशा पद्धतीचा पंडॉल जो तयार करण्यात आलेला आहे वृषाली, त्या ठिकाणी देशभरातून येणारे साधू संत महंत जे आहेत त्यांच्या माध्यमातून धार्मिक विधी केले जातील आणि त्यामुळे शरयू नदीच्या काठावर वृषाली अत्यंत भक्तिमय असं वातावरण बघायला मिळतंय। आनंददायी सोहळा आहे आणि या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक जे आहेत ते आता अयोध्येत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। शरयू नदीच्या काठावर हे सगळे भाविक एकत्र यायला सुरुवात झालेली आहे वृषाली। नक्कीच चंदन, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा।